श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 ते 9 अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जय जी निर्गुणा, जय जय जी सनातना, जय जय जी अपवर्णा, लोकवाल्या सर्वेशा। आपले कृपे करून अल्पवर्णिले आपले गुणस्तुती द्यावे, अवदान श्रवणी आदर धरावा। अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ती सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी हेरळेकराधिक शास्त्र्यांशी वेतन देऊन ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करून लोक उपदेशिले, कैकांचे ब्रह्मदौडिले परदोन्मोप देशका जिंकिले, कुमार्गवर्तीयांसी आणिले सन्मार्गावरी तयांनी त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला रूपापोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले रूपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत भाषणे श्रवण श्रोते यांचे चित्त आकर्षुनी घेती ते रात्रंदिन रूप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती ते नियंतरी नृपती बहु सुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्याचे करून विवरण संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे, जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्तांचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती, एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन देती, श्रेष्ठ जनसंगाती कित्येक होते तयावेळी, पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हाचले, मुखी काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे, हा तो वेडा संन्याशी भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी झाले आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसलाओ, परमेश्वर रूप म्हणता येती आणि करीती त्यांची भक्ती, परिहाभ्यम तुम्हा प्रती पडला असे सत्यशी, पाहुणे तुमचे अज्ञान याते वाढले ढोंगपूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामीचे तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवासी लोटलिया काही निसी, एक स्वप्न तेयासी चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारसी जागृत आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवासी सावर केले त्यावेळे, हृदय दडदडा उडू लागले धर्मी शरीर ओले झाले, तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणून, मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, मग म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्नी कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी कधकदा स्वामी हासले, मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखून वृश्चिकाशी काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा वय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नाहीची, बुवा प्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत, तया समया पासोनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले, स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्याचा करून आहार अर्पी शंकरा विष्णू कवी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गुढा, श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। जय 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 सुखधामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय जी भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपे निश्चित, अल्पवरीने स्वामी चरित पुढे कथा सुरस अत्यंत, वद्वितासु दयाळ मागील अध्यायाचे अंती, विष्णुभाव ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले, अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला, आनंद होत असे सकला वैकुंठासम नगरी ते, राजेने जाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखी अनुकूल असते, विपुल संपत्ती काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध परिबाधन सोडी,
संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यात निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानने पोळले कैसी केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिली दानी आरोग्य व्हावे मनोनी विटले संसार सौख्याशी त्रासले या बहुयात्रेशी कृष्ण वर्ग आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख पाळी लिहिला तो न चुके कवनाला अर्थानुसार प्राणी मात्राला भोगणी प्राप्त असे की कोणाला की जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी स्वतः वेचले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावाची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामीचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्पारी प्रेमभावे सांगती कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊन अर्पाव्या समर्थ चरणी जाती अति त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गुढा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतीरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोका दर्शन देती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी वन भाविक दर्शन इति धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी संन्यासी फकीर एती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैसी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सगळी तिच्या हस्ते होत असे तिची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन 2200 द्रव्य लोभपूर्ण आनंद लेती यजमन म्हणे मी इतके करीन 2,000 रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उतक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करी ती बाई आनंदिली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती कार्य आपले करीन मग एके दिवशी ती बैसले होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले चालले गावाबाहेरी आले शेखनुऱ्याचे दर्ग्यावरी शंकरराव ही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकूनी सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करून ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी करावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेखनुऱ्याची दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपणी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणची स्वामी वचनी धरुनी भाव औषध घेती शंकरराव तैसी आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटले तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000 ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐसी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिता ती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखवी ती जागा तयांती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनीगच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचा न
लगेची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेही सांदिती इहरपत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ।